सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांनी दिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर चालणारा संघ या त्रिरत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो। त्याचबरोबर भारतीयांना बौद्ध धम्म देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी वंदन करतो। गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा आहे। बुद्ध पौर्णिमेला बौद्ध धर्मीयांमध्ये खूप महत्त्व आहे, कारण तथागत गौतम बुद्धांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटना याच दिवशी घडलेल्या आहेत। तथागत गौतम बुद्धांचा जन्म, तथागत गौतम बुद्धांना प्राप्त झालेली ज्ञानप्राप्ती आणि तथागत गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण या तीनही गोष्टी या वैशाख पौर्णिमेला झालेल्या आहेत। त्यामुळं हा बुद्ध पौर्णिमा भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। याचाच एक भाग म्हणून आम्ही महाकरुणिक प्रोडक्शन सोलापुरामध्ये आम्ही हा बौद्ध उत्सव साजरा करीत आहोत आणि त्याचं आपल्या सर्वांना आमंत्रण देत आहोत। या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 23 मे रोजी आपण सायंकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल इथल्या बोधिवृक्षाखाली आपण परित्राण पाठ घेणार आहोत आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आंबेडकर चौक अर्थात पार्क स्टेडियम जवळ इथपर्यंत आपण धम्म रॅली काढणार आहोत। या धम्म रॅलीमध्ये सायंकाळी आपण हातात मेणबत्ती घेऊन ही शांतता रॅली आपण काढणार आहोत। तर मी सर्व उपासकांना आवाहन करतो की ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्व उपासकांना मी सूचना देऊ इच्छितो की ज्या उपासकांना परित्राण पाठासाठी सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे रजिस्ट्रेशन फ्री आहे, पण आम्हाला अरेंजमेंट करण्यासाठी त्याची सिटिंग अरेंजमेंट करण्यासाठी बसण्याची अरेंजमेंट करण्यासाठी अगोदर आकडा कळणं गरजेचं आहे, म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे। ह्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही नाव आणि नंबर देत आहोत। त्या नाव आणि नंबरवरती आपण मेसेज पाठवून किंवा फोन करून रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे 22 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत करायचं आहे, म्हणजे तेवढ्या लोकांची आम्हाला सिटिंग अरेंजमेंट करता येईल। दुसरं म्हणजे सर्व उपासकांनी येताना पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून यायची आहे परित्राण पाठासाठी आणि रॅलीसाठी येत असताना। हे जे ठिकाण आहे बोधिवृक्ष जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधला, त्याचा एक इतिहास आहे। ज्या वेळेला सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र हे श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी गेले होते, त्यावेळेला तिथले राजे त्यांचे मंत्री यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या महिला वर्ग जो होता तर त्यांनी मागणी केली की आम्हाला दीक्षा देण्यासाठी महिला भिक्खुणी पाठवाव्यात। त्यावेळेला सम्राट अशोक यांनी दरबार भरवला आणि कोण जाईल तिकडं महिला भिक्खुणी यासाठी चर्चा झाली। यावेळेला देवानुप्रिय सम्राट अशोक यांची मुलगी संघमित्रा हिनं उत्साह दाखवला आणि तिने सांगितलं की मी भिक्खुणी म्हणून मी तिकडं दीक्षा देण्यासाठी जाईल। आणि संघमित्रानं आधी स्वतः दीक्षा घेतली, तिच्यासोबत 100 भिक्खुणी तयार झाल्या आणि हा सर्व भिक्खुणींचा ताफा श्रीलंकेला जात असताना बुद्धगयेला ज्या बोधिवृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्या बोधिवृक्षाची फांदी त्यांनी सोबत नेली आणि ती श्रीलंके इथली अनुराधापूर या गावी संघमित्राने रोपित केलेली आहे।
त्याचा एक मोठा बोधिवृक्ष तिथं आलेला आहे. या बोधिवृक्षाची फांदी भारतातील भिक्खू संघ साधारण 1964च्या दरम्यान ज्यावेळेला श्रीलंकेला गेला होता त्यावेळेला त्यांनी तिथून 3 फांद्या आणलेल्या आहेत आणि त्यातील एक फांदी सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे लावलेली आहे. असा हा ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे. म्हणून आपण या बोधिवृक्षाच्या खाली आपण परिधान पाठ घेणार आहोत. तर मी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आणि सर्व भारतीयांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावं यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो. जय भीम, नमो बुद्धाय.